सोलापूर शहराच्या राजकारणामध्ये जो बदल प्रभागाच्या माध्यमातून पक्षीय अंतर्गत राजकारणातून होत असतो, असाच काही बदल प्रभाग 3मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्यामधलेच हे काही उमेदवार आहेत, अगदी म्हणजे राजकुमार पाटील आहेत, संजय कुळे आहेत, हे जुने आहेत, अनेक वर्षापासून त्या प्रभाग 3चं नेतृत्व करत आहेत. आणि राजाभाऊ पाटलांचं वैशिष्ट्य असं आहे की ते आज पहिल्यांदा पुरुष म्हणून भरले. तुमच्या मिसेसचं भरलं नाही, तुम्ही तुमचं भरलं? नाही, मी स्वतःचं भरलो प्रभाग क्रमांक 3 मधून, OBC पुरुषमधून. बरं, होय. का उमेदवारी का द्यावी? गेले 27 वर्ष झालं भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय चांगल्या पद्धतीनं काम करायचा प्रयत्न करतो. पार्टीचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून पार्टीने विचार नक्की केला पाहिजे आणि उमेदवारी दिली पाहिजे असा आशेतून मी फॉर्म भरला आहे. पार्टीने यावेळेस आपल्याला परिवहन पण दिलं, पार्टीने आपल्या मिसेसला 2 वेळा प्रतिनिधित्व दिलं. यंदाच्या वेळी पुन्हा उमेदवारी द्यावी. काम करत गेलं की पार्टीवर आमचा विश्वास आहे. चांगल्या पद्धतीनं काम करू लागले तर पार्टी नक्की विचार करेल असं मला आशा आहे आणि नक्कीच पार्टी विचार करेल. मला प्रतिनिधित्व मिळालं तर प्रभागासाठी वेगळं पण काय असेल? युवकांना चांगल्या पद्धतीनं प्रभागातून ज्या ज्या ठिकाणी गाळे बनवता येतील, ज्या पद्धतीनं रोजगार देता येईल आणि पाण्याच्या संदर्भातला महत्त्वाचा सुविधा, रोज पाणी कशा पद्धतीनं आलं पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या सोलापूर शहर स्वच्छ कसा राहायला पाहिजे अशावर एक अतिशय आरोग्य संपन्न आपल्या भागातील नागरिक राहिले पाहिजे असं मी महत्त्वाचा विषय त्यासमोर मांडून मी पुढे जाईल. येणाऱ्या काळामध्ये जर का ज्या पद्धतीनं राजकारण आहे आणि एक विशेष वर्ग आहे, ही जोडगोळी आहे. जोडगोळी या अर्थे की हे जो फेविकॉल का जोड आहे तुटेगा नाही, म्हणजे किती जरी केलं तर हे पॅनलमध्ये तुम्हाला पाहिजेच. आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत. कायम परिवार म्हणून आम्ही फिरत असतो आणि भारतीय जनता पार्टीचा कुठल्याही संकटामध्ये आम्ही सगळेच भारतीय जनता पार्टीमधला प्रत्येक नगरसेवक, प्रत्येक पदाधिकारी त्या ठिकाणी धावून जातो आणि एकत्रच काम करत असतो. नेहमीच पक्षाचं वरिष्ठ नेते हे तुमच्याबरोबर असतं आणि वरिष्ठ नेत्यांचा वरदास्त तुमच्यासोबत आहे. यंदाचा त्या वरदास्ताचा वापर करून प्रभागाच्या विकासासाठी एक वेगळं विजन काय असेल? सोलापूर शहराचे माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेल्या अनेक वर्षापासून प्रभाग क्रमांक 3मध्ये या ठिकाणी काम करत आलेलो आहे. त्या काम करत असताना प्रभाग क्रमांक 3मध्ये गेल्या 2017मध्ये 4 नगरसेवकांना प्रचंड मताने, सोलापूर शहरामध्ये सगळ्यात जादा मतांनी या ठिकाणी माझे मायबाप जनतेने त्या ठिकाणी आम्हाला मतदान करून, भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हावर मतदान करून त्या ठिकाणी आम्हाला निवडून दिलेलं आहे. आणि विजयकुमार देशमुख मालकांचं यांचं प्रत्येक काम सूक्ष्म ह्या पद्धतीने त्यांचं देखरेख असतो. त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही चांगल्या विकासाचं काम त्या भागात राबवत आहोत. विजन काय असेल? विजन म्हणजे नवीन म्हणजे जय भवानी क्रीडांगण गेल्या अनेक वर्षापासून आमची मागणी आहे की त्या ठिकाणी खेळाडूंना, विशेष करून त्या भागातील खेळाडूंना एक स्टेडियम पद्धतीने त्या ठिकाणी त्याचा विकास करायला पाहिजे. आणि तसेच पर्ल गार्डन येथे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण या ठिकाणी सुद्धा माननीय विजयकुमार देशमुख मालक आणि पालकमंत्री आणि शहराचे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारीच्या त्यांच्या निधीतून आम्ही त्या ठिकाणी चांगलं खेळाडूंना त्या ठिकाणी मैदान उपलब्ध करून द्यायचं हे एकमेव आमच्या त्या ठिकाणी संकल्प आहे. एक जुनी आठवण म्हणून विचारतो, मागच्या टर्मच्या वेळेस एक उमेदवार मिसिंग वाटतो. मिसिंग खरंच तुम्हाला जाणीव होती? मिसिंग म्हणण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीने आता कुणालाच अजून उमेदवारी डिक्लेअर केलेली नाही. AB फॉर्म अजून नाही दिलेलं आहे. कधीपर्यंत मिळतील ते आता पार्टीने सांगितलेलं आहे तुम्ही तुमच्या परीने त्या ठिकाणी उमेदवारी दाखल करा. त्यानंतर पार्टीने जो आदेश देईल त्या पद्धतीने आम्ही सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी उमेदवारी म्हणून त्या ठिकाणी दाखल केलेली. मिसिंग चेहरा राहिला नाही, मिसिंग म्हणताच येत नाही. आता आमच्यामधून 2च आहेत, ते अजून 2 लेडीज नाही, ते अजून इच्छुक त्या ठिकाणी प्रचंड, म्हणजे ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा जन्म भवानी पेठेमध्ये माननीय स्वर्गवासी लिंगराज वल्लाळ साहेबापासून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा पालेकिल्ला आणि विशेष करून विजयकुमार देशमुख मालक यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी भक्कम एक तटरक्ष म्हणतो ना त्या पद्धतीने त्या ठिकाणी होत आहे. म्हणजे आमदार देशमुख यांचे तटबंदीच आहेत हे 2 आणि त्याच्यामध्येच मी विचारतो, आपला पूर्ण प्रभाग हा मजुरांचा आहे, विडी कामगारांचा आहे. त्यांच्यासाठीच्या नव्या उद्योग, कुटीर उद्योगावर काय भाष्य केलं नाही तुम्ही? काय आहे तसं विजन? त्या पद्धतीनं आम्ही लघु उद्योगाच्या माध्यमातून सगळ्या आमच्या विडी वळण्याच्या विषय जे त्या संदर्भात आहे. भविष्यात काय होईल का ते सांगता येत नाही, ते केंद्र सरकारांच्या हातात आहे. पण नक्की आमच्या भागातील माता भगिनींच्या विडी उद्योग
जरी भविष्यात धोका झाला तर त्या अगोदर आम्ही काहीतरी त्यांच्या हाताला नक्की काम देऊ, अशा पद्धतीचं नियोजन या सोलापूर महानगरपालिका महिला बाल कल्याण उद्योगाच्या माध्यमातून आम्ही नक्की करू. नक्कीच राजाभाऊ, जिभेवर ताबा मोठा आहे. तुम्हाला विचारतो की यंदाच्या वेळी सभागृहात आल्यानंतर तुमच्या अनुभवाचा फायदा होईल का? भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता अनुभवानेच या ठिकाणी तयार होत आहे. त्यामुळं तिथं माझे तीन टर्म त्या ठिकाणी पूर्ण होऊन 4थी टर्म आहे. त्यामुळं त्या ठिकाणी 100% त्या ठिकाणी फायदा तर होणारच आहे आणि अनुभवाने आम्ही सगळ्यांनी प्रत्येक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करून घ्या. विकासावर भाष्य करणारे राजू पाटील दिसतील की घोषणा देणारेच राजू पाटील दिसतील सभागृहात? ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीवर म्हणजे आंदोलन असतील, त्या कुठलंही काहीतरी आंदोलन असेल, अन्याय झाला असेल, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नक्की घोषणा देणारा राजू पाटील असेलच. पण त्याच माध्यमातून मी सांगतो आहे की विकासासाठी त्यावर जास्तीत जास्त भर देऊन एक चांगल्या पद्धतीचं काम करून दाखवायचा प्रयत्न आम्ही करू. मागील 5 वर्ष म्हणणं, एक टर्म 5 आणि कोरोनाचा काळ धरला तर प्रशासनाचा काळ धरला तर जवळपास एक 8-9 वर्षाचा काळ गेल्यानंतर हे 2 चेहरे जातात. एक मिसिंग चेहराच सांगतो आहे, मिसिंग मी पुन्हा म्हणतो आहे पण त्यांनी बोलले नाहीत. सुरेश पाटलांचा चेहरा या गर्दीमध्ये मिस होतो आहे. येणाऱ्या 2 दिवसामध्ये म्हणजे उद्याच तो एक दिवस आहे, त्याच्यामध्येच तो काय झाला तर चमत्कार दिसेल. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्रे.